गारपीटग्रस्त भागाला केंद्रीय समिती फ्लाइंग व्हिजिट देऊन गेली, त्यामुळे शेतकरी नाराज झालेत। त्यातच आता पंचनाम्याचं कामही सदोष पद्धतीने सुरू असल्यामुळे शेतकरी संतापलेत। काढून ठेवलेल्या पिकांचे पंचनामे न करता आडव्या झालेल्या पिकांचेच पंचनामे होत असल्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अवघ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आधी गारांनी झोडपलं, आता त्या झोडपलेल्या पिकांचे आणि नुकसानीचे पंचनामे सुरू झालेत। यात सरकारी काम कसं असतं याचा नमुना बीड जिल्ह्यात पाहायला मिळाला। महसूल खात्याच्या यंत्रणेनं नुकसानीचे पंचनामे करताना शेतातच काढून ठेवलेल्या पिकाची मोजदाद न करता फक्त आडव्या झालेल्या पिकाचीच मोजणी केली आहे। अनेक शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू खळं करण्यासाठी काढून शेतात बुचडे बांधून ठेवले। गारपीट आणि अतिवृष्टीमुळे या काढून ठेवलेल्या पिकांचंही नुकसान झालं। मात्र सरकारी यंत्रणा याचा पंचनामा न करता फक्त आडव्या झालेल्या पिकांचाच पंचनामा करते, यामुळे शेतकरी संतापलाय। आडवं पडले पीक त्याचे काही पंचनामे, काढून ठेवलेल्या पिकाचे पंचनामे केले जाणार नाहीत। जे आडवे पिकं पडलेत फक्त त्याचे, जे उभे आहेत त्याचे सुद्धा पंचनामे केले जाणार। बीड जिल्ह्यात तब्बल 75,000 हेक्टर कृषी क्षेत्राचं नुकसान झालंय। या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिलेत। मात्र केवळ शेतात आडव्या झालेल्या पिकांचेच पंचनामे करण्याचे आदेश मिळाल्याचं ग्रामसेवकांनी सांगितलंय। जी प्रोफार्म आहे त्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतावर जाऊन भेट द्यायची आणि रब्बी हरभरा, ज्वारी आणि गहू या पिकाची काय परिस्थिती आहे स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहणी करायची आणि जी पीक जमिनीवर पडलेलं आहे त्याची किती टक्के जमिनीवर पडलेलं आहे, बाधित क्षेत्र किती झालेलं आहे याची नोंद करायची। शेतात रुजलेलं पीकच नाही तर काढून ठेवलेल्या पिकांचा पंचनामा होत नसल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळालंय। त्यामुळे पंचनामा करताना दुजाभाव नसावा अशी मागणी करण्यात येते। बीडहून लक्ष्मीकांत रुईकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।